सायंच्या श्रीरामनवमी उत्सवाला भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली। उत्सवानिमित्ताने दानशूर साईभक्त श्री व्यंकटेश सुब्रमण्यम व्ही बेंगलोर यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। या सुंदर सजावटीमुळे मंदिर परिसर अधिकच प्रसन्न आणि आकर्षक दिसून येत होते। याचबरोबर साईचरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाला शुभारंभ करण्यात आला। संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्यायाचे वाचन करून पारायणास प्रारंभ केला। उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि बिना यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी बिना, तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले आणि अतुल वाघ यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग नोंदवला होता। या प्रसंगी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने हजर होते। दरम्यान उत्सवाच्या पहिल्या दिवशी समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली। या प्रसंगी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। एकूणच रामनवमी उत्सवाच्या प्रारंभीच शिर्डीमध्ये भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पुढील कार्यक्रमांसाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता पाहावयास मिळत आहे। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।